विद्यमाने सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक समस्यांवर सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी संजयराव देशमुख बारडकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब देशमुख, आनंदराव गादिलवाड आणि शुभांगी तळणकर यांची उपस्थिती होती। सामाजिक आणि शैक्षणिक विकासावर ही सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून या विचार सभेला सुरुवात झाली। प्रास्ताविकातून प्राध्यापक डॉक्टर पंजाब शिंदे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना गावागावात लोप पावत चाललेला एकोपा, राजकारणामुळे होणारी टोकाची दुही, गावात जरब असलेल्या माणसाचा अभाव आणि शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांची उदासीनता आणि पालकांचे दुर्लक्ष या संदर्भातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या कार्यक्रम आयोजित केल्याचं सांगितलं। उपस्थित नागरिकांसमोर सेवानिवृत्त शिक्षक दिगंबरराव कदम गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी, आपले कर्तव्य आणि शिक्षणाप्रती पालकांची सजग कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले। सौ तळणकर मॅडम यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक या त्रिकोणासोबतच समाजाची भूमिका विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये किती महत्त्वाची आहे यावर भर दिला। अध्यक्ष समारोपामध्ये संजयराव देशमुख बारडकर यांनी बारडच्या गावातील आणि पंचक्रोशीतील वैभवशाली इतिहास सांगताना येथील जाती धर्मातील असलेला सलोखा, एकमेकांवर असलेले नैतिक जबाबदारी आणि सामाजिक भान यांचा उलगडा करून जुन्या गावाचे चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभे केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पंजाब शिंदे यांनी तर आभार प्राध्यापक कैलास खानसोडे यांनी मानले। सूत्रसंचालन प्राध्यापक मनोहर ओसावार यांनी केले। कितीही करायचं झालं तरी प्रशासन, कायदा या व्यतिरिक्त एक नैतिक नीतिमत्ता असते, त्याच्या जोरावर समाज एकसंध असतो। दुर्दैवानं आपल्या गटातटानं, स्वार्थाच्या अभिलाषेनं समाज हा दुभंगत चाललेला आहे। याचा परिणाम म्हणून पुढं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उदासीनता आपल्याला सध्याच्या कालखंडामध्ये दिसून येते आणि या दुहेरी समस्येमध्ये आपण ग्रासलेलो असताना समाज म्हणून आपल्याला एकसंध राहायचं असेल आणि टिकायचं असेल तर यासाठी विचार विमर्श होणं गरजेचं आहे असं बऱ्याच वेळा आमच्या संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी देशमुख यांना वाटत गेलं आणि या विचारातून या कार्यक्रमाची ही आपल्या समोर व्यवस्था करण्याचं ठरलं। आपण या ठिकाणी केवळ नुसतं ऐकण्यासाठी नाही तर या ठिकाणी जे काही 4 शब्द आपण ऐकणार आहोत त्याचं चिंतन आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे, तरच या सहविचार सभेचा हेतू सफल होईल। आताच आपण ऐकलेला आहे, शिंदे सरांनी या कार्यक्रमाचा हेतू सांगितला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षक असल्यामुळे त्यांचा भर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आणि त्याच्यातील समस्या याविषयीच होती। त्याचबरोबर सुरुवातीलाच आपल्या सहविचार सभेचा विषय सांगितला आहे की सामाजिक बांधिलकी। त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी वाटेमध्ये विचारले सर काय भानगड आहे सामाजिक बांधिलकी, आणि मग त्यावेळेला कार्यक्रमाला आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, एका शब्दामध्ये ते काही सांगणं शक्य नाही। तर सामाजिक बांधिलकी याचा जर खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याच्यातले मुद्दे आपल्याला समजून घ्यावे लागतील। आपण सगळेजण शाळेत शिकलेलो आहोत, शाळेमध्ये प्रार्थनेला उपस्थित होतो। प्रत्येकाने आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हटलेली आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। आता मग आम्ही आमच्या देशातल्या सगळ्या लोकांना बांधव म्हणू लागलो तर त्या बांधवावर कधी आपत्ती येते, संकट येते, मग त्याच्यात नैसर्गिक असते, मानवनिर्मित असते, या अशा काही आपदा येत असतात आणि ह्या आपदामध्ये आपण सगळेजण धावून जाणं, त्यांना जे काही आपल्या परीने यथाशक्ती मदत करता येईल ती करणं, याला थोडक्यात आपली सामाजिक बांधिलकी होतात। आणि आजचा हा दिवस खरं म्हणजे अतिशय औचित्याचा दिवस आहे, कारण गेल्या पावसाळ्याभर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पावसाने धुमाकूळ घातला, खरं म्हणजे त्या पावसाला दोष देण्याचा आपल्याला काय अधिकार। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।